मुंबईत गजबजलेल्या दादर रेल्वे स्टेशनवरती लाल सुटकेसमध्ये कोंबून ठेवलेला मृतदेह सापडला आणि मृतदेह सापडल्यानंतर संपूर्ण मुंबईत एकच खळबळ उडाली। या मृतदेहाला घेऊन नंतर अनेक खुलासे मुंबई पोलिसांनी केले, पण आता चक्क या केसचं बेल्जियम कनेक्शन उघड झाले। या केस संबंधी हे बेल्जियम कनेक्शन काय आहे तेच आपण या व्हिडिओत पाहू। नमस्कार, मी जयती, एबीपी माझामध्ये तुमचं स्वागत आहे। जय चावडा एक लाल रंगाची सुटकेस घेऊन तुतारी एक्सप्रेसने कोकणात चालला होता। मात्र रेल्वे पोलिसांना जय चावडाच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी त्याच्याकडील बॅगची झडती घेतली आणि त्यामध्ये रक्ताने माखलेला अर्शदचा मृतदेह आढळून आला। मयत अर्शद अली सादिक शेख, जय चावडा आणि शिवजीत सिंह हे तिघेही मूकबधीर एकमेकांचे मित्र होते। रविवारी संध्याकाळी दारू प्यायला बसलेले असताना शिवजीत सिंह आणि अर्शद अली सादिक शेखचं भांडण झालं। यावेळी रागाच्या भरात शिवजीतने अर्शद अली सादिक शेखचा खून केला। पोलिसांच्या प्राथमिक तपासात या हत्या प्रकरणाचा घटनाक्रम समोर आला। कलिना सांताक्रूज परिसरात राहणाऱ्या मूकबधीर अर्शद विवाहित असून त्याला 2 मुलं आहेत। त्याची पत्नीही मूकबधीर आहे। तो छोटी मोठी कामं करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करायचा। पायधुनी येथील गुलालवाडी परिसरात राहणाऱ्या श्रीमंत कुटुंबातील जय प्रवीण चावडा वय 32 आणि शिवजीत सुरेंद्र सिंग वय 33 वर्ष यांच्यासोबत त्याची क्रिकेट खेळताना मैत्री झाली होती। जय हा अंधेरीतील एका लॅबमध्ये ॲनिमेशनचं काम करायचा। त्याची आई भाऊ कॅनडामध्ये असतात, तर शिवजीत हा बेरोजगार आहे। प्रत्येक रविवारी तिघेही जयच्या घरी दारू पिऊन पार्ट्या करायचे। 8च्या सुमारास दोघे दारू पिऊन आले तेव्हा अर्शद आणि शिवजीतमध्ये बाचाबाची सुरू झाली। अर्शदच्या बायकोवरून शिवजीत सोबत त्याचं भांडण सुरू होतं। याच बाचाबाचीचं रूपांतर हाणामारीत झालं। यावेळी शिवजीतने अर्शदचे कपडे काढून त्याचे हात बांधले आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली। दारूच्या बाटल्या फोडून त्यानेच त्याला ओरखडण्यास सुरुवात केली। जय त्याच्या भांडणाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये काढत होता। त्याच दरम्यान शिवजीतने रूममध्ये पडलेल्या हातोडीने अर्शदच्या डोक्यात हल्ला केला। या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला। त्यानंतर त्याचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला आणि शिवजीत दारूच्या नशेत असल्याने त्याने जयला धमकावून मृतदेहाची विल्हेवाट लावायला सांगितली। 8:30च्या सुमारास अर्शदची हत्या झाल्यानंतर तासाभराने शिवजीतच्या मदतीने जयने सुटकेस खाली आणली। शिवजीत सुटकेस टॅक्सीच्या मागच्या सीटवर ठेवून तो निघून गेला। दादरच्या फलाट क्रमांक 11वर जय सुटकेस घेऊन तुतारी एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता। मात्र रेल्वे पोलिसांनी त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याची झडती घेतली। त्याच्या जवळील बॅगमध्ये मृतदेह आढळून आला। मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जय चावडा ही सुटकेस तुतारी एक्सप्रेसने कोकणात घेऊन चालला होता। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पुढील चौकशी केली। या चौकशीत धक्कादायक खुलासे झालेत। अर्शदचे हात बांधून त्याला मारताना शिवजीतने एका तरुणीसह दोघांना व्हिडिओ कॉल केला होता। व्हिडिओ कॉलमधील व्यक्ती तिसऱ्या मूकबधीर व्यक्तीला व्हिडिओ कॉल करून मारहाणीचे लाईव्ह चित्रण दाखवत होती। आरोपीचा बेल्जियममध्ये राहणाऱ्या जगपालप्रीत सिंगचा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्क होता। जगपालप्रीत सिंग हा पंजाबमधील फगवाडा येथील रहिवासी आहे। सध्या तो बेल्जियममध्ये राहतो। पोलीस तपासात जगपाल सिंग यांना बोलता किंवा ऐकू येत नसल्याचं समोर आलं। या हत्येशी संबंधित सर्वच जण बोलू किंवा ऐकू शकत नव्हते हे पोलीस तपासात समोर आले। बेल्जियमचा रहिवासी असलेला जगपालप्रीत हत्येच्या वेळी मारेकऱ्यांना थेट सूचना देत होता। या संबंधित पुढील चौकशी मुंबई पोलीस करतायत। मुंबई पोलिसांनी बेल्जियममध्ये राहणाऱ्या या व्यक्तीविरोधात लुकआउट सर्क्युलर म्हणजेच LOC जारी केली आहे। तर या दादरमधील लाल सुटकेसच्या डेड बॉडीचं कनेक्शन हे वाढतच चाललंय, पण चौकशीनंतर अजून किती गोष्टी उलगडतील त्यानंतरच या हत्येचा कट का रचला होता हे पूर्णपणे उघड होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।